आज आपण ग्रामर प्रकारामध्ये आर्टिकल बघणार आहोत। हे आर्टिकल 10वी व 12वीच्या मुलांसाठी उपयोगी पडते। तर आता दाखवते। देयर आर 3 आर्टिकल इन द इंग्लिश लँग्वेज। इंग्लिश लँग्वेजमध्ये 3 प्रकारचे आर्टिकल असतात। ए, एन अँड द। म्हणजे ए, एन आणि द हे 3 प्रकारचे आर्टिकल असतात। तर दे कॅन बी डिवायडेड इन 2 टाइप्स। 2 प्रकारांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे। इनडेफिनिट, इनडेफिनिटमध्ये ए आणि एन हे आर्टिकल आहे आणि डेफिनिटमध्ये द। द याचा अर्थ निश्चित, द आपल्याला माहीत असलेलं। आता इनडेफिनिट, इनडेफिनिट आर्टिकलमध्ये एन, एन कसं? एन तर यूज्ड बिफोर सिंगुलर काउंटेबल nouns beginning with the sound of a vowels. A, E, I, O, U हे जर स्वर तुम्हाला माहीत असले आणि तो शब्दाच्या सुरुवातीला आले तर इज दॅट। एक्झाम्पल एन ॲपल, एन एग, एन अमरेला, एन हावर। अशा प्रकारे उच्चाराप्रमाणे आलं तर एन हावर असं एन लागतं। आता सेकंड, दुसरा प्रकार used before singular countable nouns beginning with the constant sound other is that A, E, I, O। आता हे बाकीचे काय असले? स्वर, व्यंजन, ते झाले स्वर। आता ह्याला मराठीमध्ये व्यंजन म्हणतात। ते आले तर ए लावायचं। इज दॅट अ कप, अ स्टॅम्प, अ इयर अशा प्रकारे। आता डेफिनेट आर्टिकल द used before singular and plural countable and uncountable nouns is that example the door, the cloth, the wind अशा प्रकारे। किंवा द निश्चित असं तुम्हाला माहिती असलं तर म्हणजे द मून, इथं सांगते द मून, द सन किंवा द बिल्डिंग, BUILDING, द बिल्डिंग असे निश्चित असेल तर त्याला द लावायचं। अशा प्रकारे आपल्याला याला सेंटेन्समध्ये जरा हे घेऊ, तुम्हाला त्याची उदाहरणं देते। I ate a काय भरायचं ते आपण बघून घेऊ, फक्त मी उदाहरण घेते। I ate red juicy, JUICY, juicy carrot, CARROT, carrot। I dash red juicy carrot। I आता इथं काय येणार? ए येणार। I ate वाक्यात। आता दुसरं आपण वाक्य घेऊन we won dash house on dash top flowers, FLOWER flower of or dash bush, flower of the dash building, building। आता वी वन नुसतं हाऊस आहे, हाऊस आहे म्हणल्यावर त्याला काय येणार? ए येणार। निश्चित आपल्या हाऊस कुठलं माहिती आहे? सगळे हाऊस म्हणल्यावर वी वन अ हाऊस। ऑन तिथं द येणार। ऑन द फ्लावर ऑफ द बिल्डिंग, बिल्डिंग माहिती आहे म्हणजे इथं परत द येणार। अशा प्रकारे ही वाक्य अजून तुम्हाला 1, 2, 3 सांगते उदाहरण। डॅश बर्ड इन द BIRD, bird in the hand is WORT, worth the in the bush। आता काय येणार? बर्डच आपल्याला नाव काय माहिती नाही, सगळे बर्ड सारखेच म्हणजे ए येणार। बर्ड इन द हँड इज वर्थ, आता इथं काय येणार? डॅश बुश, द येणार। बस येते निश्चित। बुश माहित मध्ये बसलंय ना। बर्ड इज हँड ऑन वर्ड टू इन द बुश।
आता पुसून मी दुसरं सांगते. Indian dash LARGEST. Indian is largest. The India is railway. The Indian is railway. RAR Indian railway. INDIAN. आता आपल्याला इंडिया एकच आहे ना, म्हणजे त्याला द येणार भरायचं. द इंडियन रेल्वे इज वन ऑफ डॅश LARGEST लार्जेस्ट employers in the dash world. The Indian Railway is one of the largest employers in the, इथं पण दच येणार, द वर्ल्ड. पहिलं पण दच आलं, आपल्याला निश्चित माहिती आहे ना. द इंडियन रेल्वे इज वन ऑफ द लार्जेस्ट एम्प्लॉयर्स इन द वर्ल्ड. जास्तीत जास्त लोक इथं भारतामध्ये आहेत रेल्वे. आता हे 3 झाले, आणखी 2 देते. डॅश सन राईज इन द, कुठल्या दिशेला ईस्ट. द सन राईज इन द ईस्ट. आता आपल्याला द घालायचं. द म्हणजे निश्चित माहिती आहे आपल्याला. द सन राईज इन द ईस्ट. अशा प्रकारचे हे आर्टिकल होऊ शकतात.